सो मित्रांनो, आपण अशी गुहा पूर्ण आतमध्ये जायचा प्रयत्न करत होतो, पण खूप आतमध्ये पॅक आहे आणि इथे श्वाससुद्धा आपला गुदमरतोय ऑक्सिजन कमी असल्या कारणामुळे. सो आता आपण परत जातो, कारण पुढे फक्त गुफा आहे, बाकी काहीच नाही आहे. गुड मॉर्निंग मंडळी, मी सुरेश नेरुरकर मुक्काम पोस्ट ट्रॅव्हलरमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि मित्रांनो, आपण आलो आहोत, हा जो माझा ट्रॅक पाठीमागचा जो ट्रॅक आहे तो बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल आपण कुठे आलो आहोत. सो आज आपण आलो आहोत ते माथेरानला. आपण माथेरानला काही जाणार नाही आहोत, कारण आपण चाललो आहोत ते विकटगडावरती, पेब फोर्टवरती. सो आता आपण काल रात्री इकडे आलेलो 11 वाजता आणि जेवेपर्यंत आणि झोपेपर्यंत एवढा लेट झाला आहे की तुम्ही माझी हालत बघू शकता. झोप अजिबात मिळालेली नाही, कारण रात्री 2:30 वाजता झोपलेलो आहे आणि परत सकाळी 5:30ला उठलेलो आहे. आणि मस्तपैकी दिवाळी सेलिब्रेट करून नेरळला काल रात्री आलो. सो आणि हो, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण ट्रेक चालू करणार आहोत या कड्यावरच्या गणपतीला. आणि आपण आता आहोत सध्या नेरळ माथेरान रोडवरती. माझ्या वरती जो आहे तो माथेरान आहे आणि आपल्याला या साईडने जायचं आहे. सो माथेरान ट्रेनचा जो ट्रॅकचा जो रोड आहे तिकडे. आणि आज खूप छान वाटतंय, कारण फक्त सगळीकडे चारी बाजूला पक्ष्यांचाच आवाज आहे, गाड्यांची वर्दळ कमी आहे, लोकांची वर्दळ कमी आहे. सो त्यामुळे मजा येणार आहे. सो इकडनं आपल्याला हल्ली इकडनं आय गेस अर्धा तास लागणार आहे आणि तिकडनं पुढे आपल्याला विकटगडाची वाट आय गेस 2.5 तासाची आहे. सो बघूया आजचा ट्रेक, मस्तपैकी एन्जॉय करूया. बघूया आता फटाफट निघूया इकडनं. आज माझ्यावर जो असणार आहे तो स्वप्नील आणि अजून एक मित्र होता, पण त्याने टांग दिलेली आहे नेहमीप्रमाणे. सो त्याबद्दल मी नंतर बोलेन तुमच्याशी. मित्रांनो, हार्डली आपल्याला हाफ एन आवर झाला असेल. ऑलमोस्ट 1.5 किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. पाठीमागचा तुम्ही ट्रॅक बघू शकता, तोच ट्रॅकने चालतो आम्ही. आय गेस माथेरान ट्रेन आता सध्या बंद आहे. हा स्वप्नील? येस, सध्या बंद आहे ना? आणखी लवकर सुरू होईल. तरी पण अंदाजे एक दीड एक महिना. ओके. सो 1-1.5 महिन्यानंतर ट्रेन चालू होईल नंतर. आणि अजूनपर्यंत आम्हाला कोणी एखादी व्यक्तीसुद्धा भेटलेली नाही. आम्ही फक्त 2घंच जण चालतो आहे आणि आपल्याला त्या तिकडे जायचं आहे. याची वाट ट्रॅक, तो पूर्ण ट्रॅक फिरून तिकडे कड्यावरचा गणपती आहे. सो तिकडे जायचं आहे आणि तिकडे आपल्याला खाली वाट उतरायची आहे. हा, तिकडे घरी वाटतं. सो मित्रांनो, आपण आता आलो आहोत ते कड्यावरच्या गणपतीच्या समोरच आहोत आपण सध्या. आणि तो कड्यावरचा गणपती आहे आणि संपूर्ण दगडाचा आहे तो. आता तो कसा केला आहे आणि नैसर्गिक आहे की मानवनिर्मित आहे ते मला माहिती नाही आहे, पण खूप छान आहे. आणि आपण तिकडेच जाणार आहोत, आता प्रयत्न करणार आहोत, किंवा नाहीतर आपण येतानाच जाऊया. पण खूप छान आहे, अमेझिंग आहे. छोटं मंदिर आहे तिकडे आणि तिकडनंच अशी वाट आहे विकटगडासाठी.
गणपती बाप्पा मोरया. थोड्याच वेळाने खाली उतरल्यानंतर अशी आपल्याला शिडी मिळते. ही शिडी उतरून आपल्याला खाली जायचं आहे. हां इकडे. सो ही शिडी उतरून खाली आपल्याला वाटेने जायचं आहे. तुम्ही रस्ता बघितलाच असेल आता. खूप असे कडे कपारी शोधून जावं लागतात. आणि इकडे छोटीशी गुफा आहे गेस. छोटी नाही मोठीच आहे. बघावी लागेल आता. हां सो मित्रांनो फायनली आपण गडाच्या बुरुजावरती पोहोचलेलो आहोत. आणि जसं आपण तिकडे पहिली शिडी चढलेलो इकडनं सुद्धा शिडी चढायची आहे. पण हे थोडंफार डिफिकल्ट आहे. आणि ते असा पेपचा बॅनर लावलेला आहे. इन्फॉर्मेशन दिलेली आहे काय करावं आणि काय नाही. सो आपल्याला इकडनं चढायचं आहे आणि वरती बुरुज क्रॉस करून आपल्याला वरती चढायचं आहे. सो आपले मंडळी जातच आहे. तर आपल्याला आरामात ओके ना. हां तू काळजी घे. चला सो मित्रांनो फायनली आपण विकटगडाच्या टॉपला पोहोचलेलो आहोत. आणि आपण तिकडनं चालू केलेला ट्रेक आपला. आणि आपण आता सध्या आहोत ते महादेवाचं मंदिर आहे वरती. एकच मंदिर आहे टॉपला. म्हणजे लांबून सुद्धा नजरेच पडतो एवढं चांगलं मंदिर आहे. आणि इकडनं आपल्याला त्या गुफेकडे जायचं आहे. तिकडनंच 4 मंडळी आताच आपल्याला विचारून गेलीत खाली. तर आपण म्हटलं थोडंफार आराम करूया आणि नंतर निघूया. तर आता आपण निघणार आहे कारण 15 मिनिटाची वाट आहे ती. 15 मिनिटानंतर आपण एका गुहेमध्ये पोहोचणार आहोत. आणि इथे पाण्याचं टाकं आहे. आणि आपल्याला 2 मंडळी भेटलेली आहेत. नेरळचीच आहेत. त्यांनी आपल्याला थोडंफार गायडन्स केलेलं आहे. सो आता आपण फटाफट निघूया. आपला जो समोर आहे तो नवरा नवरी सुळका आहे. आणि त्याच्या पाठी जो आहे छोटासा असा तबकडीसारखा दिसतो तो चंदेरी फोट आहे. आणि या साईडला प्रबळ माशी आहे.
मित्रांनो वाट खूप अटीतटीची आहे. आम्हाला वाटलं होतं की आम्ही 15 मिनटात पोहोचू, पण गुहेपर्यंत वाट खूप डिफिकल्ट नाही म्हणू शकत, बट खूप कसरत करावी लागते. कारण आम्ही पूर्ण फिरून आता तेवढंच खाली उतरतो आहे. बघू शकता तुम्ही वाट पूर्ण घसरगुंडीसारखी वाट आहे. सो थोडं पूर्ण ग्रीप धरून पकडून व्यवस्थित चालावं लागतं. ती थोडीफार तुम्हाला मुलं दिसत असतील तिकडे, तिथे आम्हाला जायचं आहे. तिकडे गुफा आहे. सो मला वाटत नाही 15-20 मिनटाची वाट आहे, बहुतेक अर्धा तास तरी लागतो. गुहेच्या अगोदरच केव्सच्या ही छोटी मोठी एक छोटी गुहा आहे, पण आतमध्ये एवढा खोलवर आहे. माझा आवाज सुद्धा घुमतोय आतमध्ये. पाणी पण क्लीन आहे एकदम, पिऊ शकता पाणी. एकदम वरतीच आहे, त्यामुळे गुहेकडे जाताना फारसं दिसत नाही आहे आपल्याला. नजर गेली तर ठीक आहे. एक मिनिट. सो मित्रांनो, आपण ही गुहा पूर्ण आतमध्ये जायचा प्रयत्न करत होतो, पण खूप आतमध्ये पॅक आहे आणि इथे श्वास सुद्धा आपला गुदमरतोय ऑक्सिजन कमी असल्या कारणामुळे. सो आता आपण परत जातो, कारण पुढे फक्त गुफा आहे, बाकी काहीच नाही आहे. आपल्याबरोबर एक ट्रेकर आहे अविनाश, तो माझ्याबरोबर सपोर्टला आला. बाकीचे मंडळी बाहेर उभे आहेत. सो आता आपण पुढे जाऊया आणि आपण बघूया मोठ्या गुहेमध्ये काय बघायला मिळतं. चलो. सो मित्रांनो, ही अशी गुफा खूप छान अनुभव होता आणि मी तर तुम्हाला रिकमेंड करेन की जर तुमच्याबरोबर जर 3-4 मंडळी असतील जी अनुभवी ट्रेकर असेल, त्यांनीच इकडे जायचा प्रयत्न करा. कारण खूप आतमध्ये आहे आणि लिटरली त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा एक शिडी आहे, तिथून चढून परत आहे आतमध्ये जायचं. तिकडे एक छोटी गुफा आहे, पण आतमध्ये पूर्ण आम्ही त्या शिडीपर्यंत गेलेलो आणि काही बघण्यासारखं आहे. खूप छान आहे. म्हणजे विकटगड ऐकलेलं खूप जणांकडून, पण एवढं काही बघण्यासारखं असेल तिकडे असा अंदाज नाही केलेला. सो आता आपण पुढे जाऊया. मोठी गुफा आहे ती बघूया, कारण एक गुफा तिकडची वैशिष्ट्य आहे असं वाचलेलं मी. सो लेट्स सी.
मित्रांनो आपण आपल्या गुहेपाशी पोहोचलेलो आहोत आणि खरंच गुहा खूप बघण्यासारखी आहे आणि तुम्ही बघू शकता एवढी भव्य गुहा आहे. आणि इथे आरामात नाही म्हटलं तरी एक 60 ते 70 जण आरामात बसू शकतात किंवा इथे राहू शकतात जर काही प्लॅन वगैरे केला तर. आणि इथे छानपैकी व्यवस्थित अशा आरती लिहिलेल्या आहेत आणि इथे शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या मूर्ती आहे प्लस पिंड आहे आणि तिकडे स्वामी समर्थांचं हे आहे मठ आहे आणि इकडे स्वामी समर्थांची मूर्ती आहे. सो असं हे मध्ये विभागलेलं आहे. त्या साईडला स्वामी समर्थांचं मठ आहे आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि अशी भव्य गुफा वरती बघू शकता तुम्ही. पूर्ण खूप छान आहे, बघण्यासारखी आहे. इथे खूप काही आणि व्यवस्थित साफ पण आहे आणि आपण त्या साईडला जाऊन बघूया. इकडे सुद्धा अशा तुम्हाला आरती आणि काही अभंग दिसतील लिहिलेले आणि स्वामी समर्थांचा मूर्ती आहे इकडे. आपल्याबरोबर आज नारायण निरगुड आहेत. इसा माझी इकडचेच आहेत, निरगुड गावात राहणारे. आणि आपल्याला एक आश्चर्यकारक गोष्ट कळली ती म्हणजे आपण माशी जी गुहा एक्सप्लोर केलेली ती गुहा तिथपर्यंतच मर्यादित नव्हती, त्याच्या पुढे पण होतं बरोबर, त्या साईडला होतं. कारण हे जे आहे ते तिकडे तिथपर्यंत पूर्ण गेले. तुम्ही ते मला माशी सांगत होतात तुम्ही इकडनं, म्हणजे तरी पण किती टाइम लागत असेल तिथे जायला? त्या बाजूला जायला 4 घंटे लागतात. 4 तास म्हणजे त्या बाहेर त्या बाजूला पलीकडे बाहेर निघाल. ओके. हा 4 घंटे पूर्ण गुहा आहे का आतमध्ये? पूर्ण गुहा आहे. अच्छा. अजून एक गोष्ट कळली हे म्हणजे की तिकडे अजून एक रस्ता आहे जो डायरेक्ट नेरळ स्टेशनला जातो. रेल्वेच्या पलीकडे साईडला. ओके. पण ते आता बरेच झाले, ते आता कोणी जात नाही. ओके. महाराज गेले, आटले महाराज गेले, तिथे कोण जात नाही. त्यामुळे काय आता आपल्यासारखं ज्याला घाबरतोय तर ते म्हणजे काय भक्त होते ते म्हणजे त्याला काही भीती नव्हती ना. आपण म्हणजे काय घाबरतो कधी जायला, कधी गेलो नाही. हा, बिकॉज आम्ही सुद्धा गेलेलो, कारण मी आणि माझा मित्र झालेलो, तर आम्ही बाकीचे 2 जण होते, तर आम्ही प्रयत्न केलेला तिथपर्यंत जायचा, पण आतमध्ये नाही झाली डेअरिंग तेवढी जायची. कारण त्यासाठी प्रॉपर असं आपल्याला सामान किंवा साहित्य लागतं, बॅटरी वगैरे, आणि 4-5 जण आपल्याला पाहिजे. 4 शेलची बॅटरी लागते. 4 शेलची बॅटरी. ते आटले मला इथे राहायचे ना, ते काहीतरी 12 वर्षाचा टप्पा केला इथे. त्यांचं मी ते राशन वगैरे वरती पोचवायचो. मग त्याच्यामुळे त्याचा संबंध माझा जास्त झाला. हे तरी पण कुठल्या काळातलं म्हणजे काय आता झाले कधी काहीतरी आता 19 8 का 9 साली. अच्छा, 2008 साली, म्हणजे ऑलमोस्ट 10-12 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. 10-12 वर्ष. त्यांच्याबरोबर तुम्ही आतमध्ये गेला? आतमध्ये गेले आणि त्या नेरळ स्टेशन पर्यंत पण गेला? नेरळ स्टेशन पर्यंत परत गेला, तिकडे परत तिकडे इथेच निघाला येतो. नेरळ स्टेशन पर्यंत हे गेलेले त्या आटले महाराजांबरोबर. म्हणजे तुम्हाला किती टाइम लागला तिकडनं जायला? मला का ते सकाळी आम्ही इथून गेलो पहाटे, म्हणजे काहीतरी 8-8:30ला गेलो. ओके. आणि तिकडनं यायला मला 8-9 वाजले दुसऱ्या दिवशी. पूर्ण एक दिवस? पूर्ण एक दिवस तिकडे ह्याच बाजूला यायला लागतं. पूर्ण एक दिवस ते या गुहेमधून फिरत होते आणि नेरळ स्टेशनला गेले, ते रेल्वे स्टेशन पर्यंत. अमेझिंग आहे. म्हणजे तुम्ही खरंच म्हणजे लिटरली म्हणजे विकटगड आजपर्यंत आपण विकटगड ऐकलेलं, पण एवढं काही चांगलं एवढं एक्सप्लोर करण्यासारखं असेल हे कोणी बघितलं सुद्धा नव्हतं आजपर्यंत. तुमच्यापर्यंत लोकांना कळेल खरंच. आणि त्यांच्याबरोबर अजून एक ग्रुप आलेला आहे, हे पार्टी जे आहेत, तो ते ग्रुप आलेले आहे, तर ते त्यांना घेऊन येतो. त्याला भेटूया, आपली भेट होते. चला. सो मित्रांनो, आपली ही इकडे भटकंती झालेली आहे पेब फोर्टची, आणि आपण ती गुहा सुद्धा बघितली आहे. आणि आता आपण परतीच्या मार्गाला जातो. तर आपण जाता जाता कड्यावरच्या गणेशाचं आपण दर्शन घेऊन जाणार आहे, कारण खूप छान होता, बघण्यासारखा होता. सकाळी आपल्याला जायला नाही मिळालं, कारण आपण पहिला असं निश्चय केला आपण किल्ल्यावरती जायचं पहिला. तर आपण फटाफट आता गणेशाचं दर्शन घेऊया आणि मग आपण आपल्या घरची वाट पकडूया.
सो मित्रांनो, आपली विकेट काढायची भटकंती संपलेली आहे आणि आता आपण बसलो आहोत ते नेरळ माथेरान जी ट्रेन जाते त्या ट्रॅकवरती, कारण सध्या ट्रेन बंद आहे त्यामुळे ट्रेन येणार नाही इकडे. त्यामुळे मस्तपैकी ही खिंड आहे ॲक्च्युली जी विकेटगडाकडे जाताना आपल्याला लागते. सो आजची ही आपली भटकंती इकडेच संपते आणि इकडे आपण साइन ऑफ करतोय. सो आजचा अनुभव खूप छान होता. झालं असं की सकाळी 9 वाजता आम्ही टॉपवरती पोहोचलो सुद्धा होतो आणि खूप थंड वातावरण होतं सकाळी. पण त्याच्यानंतर तिकडे खाली जी गुहा आहे तिकडे पोहोचण्यासाठी 20 मिनिटं लागतात. पण वाट खूप निसरडी आहे. तर त्यामुळे तुम्ही कधी इकडे याल तर नक्की काळजी घ्या, काळजीपूर्वक उतरा, कारण 2-3 लॅडर्स आहेत तिकडे, त्यात उतरून तुम्हाला खाली जावं लागतं. आणि गड खूप छान आहे, बघण्यासारखं आहेत. गडावरती खूप गोष्टी आहेत ज्या तुम्ही अनुभवू शकता आणि त्याची मजा घेऊ शकता. सो मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी, नवीन गडाची भटकंती घेऊन किंवा नवीन ठिकाणाची ओळख करून द्यायला. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि भटकंती करा. गुड बाय मित्रांनो.